हा चहा कर आपल्याला लवकर. चहा चपाती खायची मला. वावरात जायचं बाबा. चल पटकेस. आणि माझ्याकडून चहा जरा गोड झाल्या मग. नाही होती वाट. चल चहा ठेवतो. आईने चहा मला बनवायला लावलाय. मग आई साहेबांसाठी स्पेशलच चहा बनवणार. अद्रक टाकून घेतलं. होठ लाल होण्यासाठी आपण लिपस्टिक लावतो, तसंच चहा रंगवण्यासाठी आपल्याला चहा पावडर टाकून घ्यायची याच्यात. आमचा गॅस पेटवायला आम्हाला लायटर नाही लागत. आमचा गॅस डायरेक्ट बटनावर चालू होतो. जादूचं मंत्र मारलं म्हणलं जरा चहा जरा चांगला होऊ दे. मस्तपैकी चहा झाला होता. आता दोन्ही कपामध्ये गाळून घेतला. आता म्हणलं चहा झालाय खरा, पण टेस्ट कशी आहे काय माहित. आता विषय असा झाला की 2 कप चहा गाळून घेतला होता आणि माझ्या वाट्याचा चहा भावाने घेतला. आणि मला काय म्हणतोय माहिती का, दादा बोलते सबको खोलते. अरे माझ्या वाट्याचा चहा दे मला. आईला ठेवलेल्या चहामध्येच मी ॲडजस्ट करून माझी बी भूक भागावली. पण भाऊ कधी चहा पितो कधी चहा पित नाही. मला वाटलं अद्रक टाकल्यामुळं भावाला माझा चहा आवडला असेल. मग माझ्यात आणि आईच्यात 50-50 चहा केला. आई चहा कसा झालाय? छान झालाय छान. एवढा भारी चहा बनवत असेल तर चहाची टपरी टाकाय मला काय हरकत नाही बाबा. आई साहेब किचन सांभाळतात आणि हॉलची जिम्मेदारी माझ्यावर असते. कसं आहे 10 मधली 5 कामं केली ना तरी आईला आधार भेटतो. घरात जरा प्यायचं पाणी कमी राहिलं होतं. मग म्हणलं जरा नाही जारमधलं पाणी या बाटलीत काढून घ्यावं. कसं ऐन टायमिंगला आहे ना फिल्टरला पाणीच नसते. मला एक गाणं आठवले, रडू नको रे बाळा मी पाण्याला जाते. एक पाण्याची बॉटल भरून घ्यायला लागते आणि असं पाणी घेऊन घरी जायला लागते. मी निघालो होतो आई साहेबांना वावरात सोडाय. आजच्याला तोडायचा होता वाल. आज पण लाईट नाही आली वाटतं. वालाचा पार आहे ना खाकमात झालाय. काय वाल पार गळमाटून गेल्यात आणि शेंगा पे पार पेंगाळल्यात. आम्हाला काय डिपीतलं माहिती नसल्यामुळे आम्ही हात नाही लावत, नाही तर जाळून दूर संगच निघल. आमच्या वालाकडं लांबून एक नजर मारली ना असला वाल भारी दिसतोय, पण पाण्या वाचून खचून गेलाय. देवा लाईट पाठव रे. मी निघालो होतो कामावरती. मला मज वाटत होती वाल तोडू, पण 10:30 वाजल्यामुळे पप्पा म्हणले तुझा कामावरती तू आपलं तुझं भवतव्य बघ, ह्याच्यात काय पडू नको, ह्याच्यात काय नसतं एवढं. मी दुकानावर आल्यानंतर मला काय दुसरं काम घ्यायची गरज नव्हतं, कारण का माझ्या मित्रांनी येता येता मला 2 पॅन दिलं होतं आणि त्या मित्राचं दोन्ही पॅनचं वाइंडिंग जळालं होतं. फॅन बनवून झाला ना असं फॅन रिव्हर्स फॉरवर्ड चेक करायचं, नाही तर लचांड आपल्या अंगलट यायचं. सगळी हवा पंख्याची पत्र्याला जायची. मित्र म्हणायचा अरे हवा लागा ना. मित्राचा फॅन इथं बनवून झाला होता. कटिंग मशीन रिपेअर करायला घेतली होती. आईला म्हणलं माणसाच्या डोक्यात केस असते तिथं मशीनीच्या बी डोक्यात केस आहे काय. आईचा कार म्हणलं नाव्याची मशीन रिपेअर केली ना आपल्या घरी जाऊन आपला डायरेक्ट टक्कल मारून घेऊ फुकाट. मी केली होती इकडं जेवायला सुट्टी. कसं आहे 2 वाजलं ना आपण कुणाचा टाईम नाही बघत, आपण डायरेक्ट जेवायला बसतो. प्रत्येकाला म्हणतो जेवायचं आहे का नाही जेवायचं. मग जेवण झाल्यानंतर मी निघालो होतो घरी. कसं आहे 4 वाजता सुट्टी केली होती. दिवस जरा बारीक असल्यामुळे ना वावरात अंधार पडतो.